चला नमस्कार. लाडक्या बहिणींनो, महत्वाचे अपडेट. पैसे तुमच्या खात्यात वितरित करण्यासंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे. कुठली तारीख बघू नका, डायरेक्ट पैसे चेक करा. कधी चेक करायची सगळी माहिती मिळणार आहे. 1500 येणार आहेत का? तर नाही. 3000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. कधीपासून येणार आहे त्याची सुद्धा संपूर्ण माहिती. त्यामुळे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. लाडकी बहिणी योजना 3000 रुपयाचा मेगा हप्ता नवीन अपडेट आलेली आहे. जसं गेल्या वर्षी सरकारने लाडक्या बहिणीला खुशखबर दिली होती, त्याच प्रकारचं सरकार यावेळेस सुद्धा लाडक्या बहिणीला 1500 नाही तर 3000 रुपये देणार आहे. अरे सर, कधीपर्यंत देणार आहे? तर त्या संदर्भात महत्वाचे अपडेट तुम्ही पाहिले असेल. अनेक GR आले, अनेक माहिती आल्या. 12 ऑगस्ट पासून चालू आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार. 12 येणार, 15 येणार, 16 येणार, 17 येणार, 18, 19 संपलेले आहे. आज 21 तारीख. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच सोबत लक्षात ठेवा, 7 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 25 ऑगस्ट सगळ्यात तारखा तुमच्या झालेल्या. आता एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर जुना मूळ 25वा हप्ता जुलै महिना 1500 रुपये 15 ऑगस्ट पूर्वी अपेक्षित होतं, जे डेट झालाय. आता नवीन रक्षाबंधन मेगा प्लॅन 25वा आणि 26वा जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र येणारे 3000 रुपये तुम्हाला कधीपासून? तर 24 ऑगस्ट पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे. कधी? 24 ऑगस्ट. याच दिवशी 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दिवशी फक्त बॅलन्स चेक करा. पैसे वाढलेत का? पैसे तुमच्या खात्यात वितरित होतील. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सरकार सकारात्मक संकेत दिलेले आहेत की 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही एकंदरीत 3000 जमा करणार. पैसे कधी जमा होणार बघा. तुम्ही जर पाहिले असेल, विविध GR पाहिले असेल, 20 ऑगस्ट सुद्धा झालेली. आता रक्षाबंधन सण मागील वर्षीप्रमाणे सणाप्रमाणे 2 हप्ते एकत्र देण्याचं समजलं आहे. 28 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट शासनाच्या नव्या निर्णयानुसार 24 ऑगस्ट पासून थेट DBT द्वारे बँक खात्यात पैसे जमा होण्याची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. तर एकंदरीत GR रद्द होणे आणि योजनेचं अपग्रेड 25वा हप्ता जुलै महिना 1500 रुपये, त्यानंतर 26वा हप्ता 1500 रुपये ऑगस्टचा आणि रक्षाबंधन मेगा गिफ्ट 3000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. महिला आणि बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार एकाच वेळी 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. 1500 रुपये. आता तुम्ही पाहिलं असेल अडचण काय आहे. 92 लाख महिलांचं काय? केवायसीचं मोठं आव्हान. आजच त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे की नव्याने परत तुमची केवायसी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ज्या महिला त्या ठिकाणी अपात्र झाल्या असेल, ई केवायसी परत व्यवस्थित करून घ्या. पात्र होतात. मागच्या हप्ते तर नाही, पण पुढच्या हप्ते तुम्हाला वितरित केले जातील. अडचण, तातडीची गरज आणि प्रशासकीय पाऊल, त्याच्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. तुमचा हक्क आहे, तुमचे पैसे तुमच्या खात्यात जाणार आहे. रक्षाबंधनापूर्वी सरसकट 3000 रुपये नवीन GR त्वरित 24 ऑगस्ट पासून तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या महिलांसाठी महत्वाची आनंदाची बातमी आहे. शासनाचे कालचेच आदेश आहे. तातडीने त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवा. ज्या महिलांची पदवी झालेली आहे, पदवी पूर्ण आहे, म्हणजे काय झालंय, पदवी पूर्ण किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला ज्या महिलांचं BA झालंय, काही महिला असतील ज्यांचं BCom केलं असेल, काही महिला असतील ज्यांनी BSc केली आहे, किंवा काही महिलांनी इंजिनिअरिंग केली असेल, डॉक्टर इतर डिग्री केली आहे. म्हणजे ज्या महिला आहेत, ज्या महिलांची डिग्री किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण आहे आणि घरी आहेत किंवा त्या ठिकाणी जॉब करता येत नाहीये, ठीक आहे, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी. ऑनलाईन त्या ठिकाणी बॅच सुरू झालेली आहे आपली अंगणवाडी प्रवेशिका नावाची. सुरुवातीला अंगणवाडी सेविकाचा संपूर्ण सिलेबस त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. अंगणवाडी प्रवेशिका नावाचं पद आहे. काय? अंगणवाडी पर्यवेक्षिका. या पदाचं वेतन जर पाहिलं असेल तर किती वेतन असतं या पदाला? तर सुरुवातीला तुम्हाला वेतन असतं 35,400. किती? 35,400 ते 1,12,400 रुपये एवढं अंगणवाडी प्रवेशासाठी वेतन आहे. आपली बॅच सुरू झालेली. या पदाची बॅच जॉईन करायची असेल तर 990 रुपये फीस आहे. किती फीस आहे? 990 रुपये. पात्रता एकच आहे, तुम्ही महिला असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं, ओके, आणि वय वर्ष तुमचं ओपन असेल तर 38 वर्ष, कास्ट असाल तर 43 वर्ष एवढं वय असावं. तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? अंगणवाडी प्रवेशिका या पदासाठी पात्र. बॅच जॉईन करायचं असेल तर आपला नंबर दिला, या नंबरला व्हॉट्सअप करा. सर, मला अंगणवाडी प्रवेशिकाची बॅच जॉईन करायची. 9552 62 95 63. कारण घरी राहून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वेळेनुसार बॅच जॉईन. ही बॅच पूर्णतः रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे जेव्हा लाईव्ह असेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन पण जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील. तुमच्या वेळेनुसार तुम्ही व्हिडिओ बघू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही नोट्स वाचू शकता. मागच्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला दिल्या जातील आणि या प्रकारचा अभ्यास करा. तुम्ही
घरी बसून घरी राहून कोणाला न माहित होता अंगणवाडी परिशिका सरकारी नोकरी मिळू शकता. त्यामुळे आजच या नंबरला संपर्क करा आणि त्यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्हाला एकंदरीत दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात वितरित केले जातील. ठीक आहे. हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करून द्या. तुम्ही महिला असाल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी महिला असताल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि त्या अभ्यास करू इच्छित असाल, बघा लक्षात ठेवा कोणीही अंगणवाडी परिशिका होऊ शकत नाही, ज्या अभ्यास केला तर होताल. त्यामुळे निश्चित बॅच घेऊन येतो तुम्ही तुमचं सुद्धा ते व्हिडिओ बघून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा आणि 3,000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जातात.